हे माझी मुलगी हवेला ऍक्सिडेंट झाला. तिथून डॉक्टरनं ॲम्ब्युलन्समध्ये आणलं. मग ते काही आम्हाला मग नंतर फोन केला, आम्हाला काही माहिती नव्हतं. डॉक्टरनं आम्ही तर टाकलं. त्यामुळं काय झालं, आयसीयूमध्ये टाकलं. डॉक्टरनं गॅरंटी नाही दिली आणि मग आम्ही डॉक्टरच्या हातापाया पडलो, मागणी मागितलो की डॉक्टर साहेब आमच्या मुलीला वाचून घ्या आणि ह्यांची गॅरंटी मी देणार नाही, वाचली तर ठीक तुमची आहे, वाचणं झालं तर सही अंगठे द्या असं म्हणून डॉक्टरनं सांगितलं आम्हाला. मग त्याच्यानंतर काय झालं, ऑपरेशन केलं डॉक्टरनं कवटी काढून पोटात ठेवली. डोक्याचं ऑपरेशन केलं, कवटी काढली पोटात ठेवली. 4 महिने कवटी पोटात ठेवली, 5व्या महिन्यात टाकली डॉक्टरनं. नंतर एक ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर मग अजून हे डॉक्टरनं 1 बी रुपया आमच्यातून घेतला नाही. मग ते पैसे डॉक्टर साहेब, आम्ही गरीब माणसं, आमचे पैसे आमच्याजवळ काही बी नाही, म्हणून आम्ही सगळं हे केलं एवढे. मग माझी मुलगी, आम्ही किती 4-5-6 दिवस बोलणं नव्हतं, काही नव्हतं त्यांचं. डॉक्टरनं वाचून घेतलं, त्यांची हमाफत डॉक्टरनं घेतली. आम्हाला ती ट्रीटमेंट सांगितली म्हणून आम्ही इथं आलो. डॉक्टरनं आमची ट्रीटमेंट घेतली. पुन्हा आम्हाला काही मग दवाखाना माहिती नव्हता, सांगितलं ट्रीटमेंट चांगलं डॉक्टर आहेत म्हणून सांगितले आम्हाला. ट्रीटमेंट घेतली. आणखीन त्याच्यामुळं पुढं आम्ही हातापाया त्यांचे हात टाक चांगला आहे म्हणून सांगितले. त्याचा डॉक्टरचा सगळं व्यवस्थित आम्ही सांगितलं. डॉक्टर चांगले आहेत, जा तुम्ही. आणून टाकला ॲम्ब्युलन्सवाल्यानं, आम्हाला पत्ता नाही. तिकडं फोन केला, अशाला अशी तुमची मुलगी ॲक्सिडेंट झाली त्या ठिकाणी हवेला.